गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आणि आम्ही फ्रेश झालो आंघोळ करून. विवान बघा आता उठलाय, आंघोळ केलीये आणि आता खाऊ खायचा आहे त्याला. काय आणलंय आणि खाऊ? चपाती नाही तो भात आहे. इकडे कर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग गाईज. गाईज. मी आता भात खाणार आहे. भात खायचं. भात स्पूननी खायचा का हाताने खायचा? हाताने खायचा. वाव, कसा आहे भात? आवडलं नाही वाटते. का रे आवडलं नाही तुला राईस? का नाही आवडला? गाईज इथं विवान आता खाऊन पिऊन आलाय. काय खाल्लं सांग रे? काय खाल्लं तू सांग? चपाती. नुसतं चपाती येते. ऑरेंज म्हण, ऑरेंज. आणि अजून काय खाल्लं? मम्मा कुठे गेली? हापिश. आणि आतू आतू पण ऑफिसला गेली. आई आई कुठे? आणि पप्पा पप्पा कुठे गेले? विवान कुठे गेला? सगळ्याला हापिश म्हणते. हापिश. गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग. किती खुश झालाय त्याला. दरवाजा लावून घेत असतो मी. काय इथं आल्यावर दिसतं त्याला कीबोर्ड, माऊस आणि हेडफोन आणि काय आणि काय. दे लगेच दे. हे पाहिजे त्याच्यात काय करायचं? गाई जेवण करतोय याच्यासाठीच मी घरून काम करत होतो. आता जायचं जेवण केल्यावर. काल आम्ही जेवायला गेलो होतो ना हॉटेलमध्ये, तर ते काही भाजी उरली होती, चिकनची भाजी. म्हटलं भाकरीसोबत खाता येईल आपल्याला, तर आईने भाकरी बनवली. कालची भाजी आहे, कांदा लिंबू वगैरे. काय खातो विवान? छान आहे का रे टोमॅटो सॉस? गाईज आम्ही पण विवानला साखर नव्हती दिली, म्हणजे लहान असताना असं ठरवलं होतं की साखर नाही द्यायची. नंतर रिसर्च केला, बघितलं की इट्स ओके, लहान मुलं साखर खातात. कारण काय सांगतो तुम्हाला. चलो उद्या भागो. म्हणजे एवढी ॲक्टिव्ह असतात ना लहान मुलं, साखर खाल्ली तरी जे बघा, साखर खाल्ली तरी त्यांचं ते कॅलरी बर्न होतात. माझ्या पुढं पळतो विवान. आता कुठे जायचं? जेवल्यावर आम्ही वॉकिंग करत असतो. केचप, चॉकलेट वगैरे थोड्या प्रमाणात दिलं तरी चालतंय. काय आता कुठं जायचं? त्याला म्हटलं का वॉक कर, तर वॉक करतो. त्यामुळे तुमच्या पण मनात काय असेल, लहान मुलांना शुगर द्यायची नाही, चॉकलेट द्यायची नाही, तर तो एक हे मी काय म्हणतो मिथ, प्रमाण कमी ठेवायचं फक्त. स्टॅच्यू कधी शिकणार आहे तू टॉयलेटला जायला? काय नको. लंच वगैरे झालं, आता ऑफिसला चाललोय गाईज मी. चलो गाईज जाऊयात घरी आता. थांब ना विवान. गाईज एक पार्सल दिसत असेल, आईचा फोन आला की कोणाचं तरी पार्सल आलंय. मग प्रियंकाचं नावाने आलेलं आहे ते. प्रियंका म्हणली मी काय ऑर्डर केलेलं नाहीये, चेक करूया बॉक्स मध्ये काय असणार आहे. प्रियंकाच्या नावाने आलेलं आहे आणि आईने ऑलरेडी अनबॉक्स पण केलं. त्याने फाडायला सांगितलं प्रियंका. आणि हे बघा कॅपजेमिनी 5 इयर्स, प्रियंकाला 5 वर्ष कंप्लीट झाल्याबद्दल आलेलं आहे. आणि हे काहीतरी ट्रॉफी आहे, आपणच अनबॉक्स करू डायरेक्ट. फक्त एवढंच दिलं आहे, बाकी काय नाही. प्रेझेंटेड 5 इयर्स. ओ माय गॉड, हे फिरते पण असं. म्हणजे आईने फोन केला की काय कसं काय आलं पार्सल, ऑर्डर केलं नाही असं तसं. नाही मम्माचं इथे. आपण आता मम्मा येईपर्यंत ठेवू. आली का प्रियंका? हे असं एक ट्रॉफी मिळते 5 वर्ष कंप्लीट झाल्यावर. आपण जसं होतं तसं ठेवून देऊ. असं होतं बॉक्स. हॅलो. कुठपर्यंत आली प्रियंका?
गाईज मी काय प्रियंकाला सांगितलं नाही काय ऑर्डर आली आहे काय पार्सल आले आल्यावर बघू आता तिची रिॲक्शन. गाईज मी घरी आलोय आणि दूध आणायचं विसरलो. हे सरांना दूध लागतंय ना प्यायला. विवान सर हॅलो गाईज. औषध आहे का रे? दूध द्या 1.5 लिटर गाईचा. केळी कशी आहे हो? 70 रुपये डझन. 70 रुपये डझन. अर्धा डझन द्या ना. चलो गाईज दूध घेतलंय आता जाऊ घरी. समोर बघ काय खायचं तुला? बनाना घरी गेल्यावर खाऊ. थांब थांब थांब. सोलून खायचं विवान. कच्चं आहे का? खाली उभं राहा. आपलं तोंडातलं चावतो का नाही नुसतं? मी इथे आले सांगा ना. पार्सल तुझं. हे विवान थांब रे मामाचं पार्सल आलं एक. चल. विवान मन कॉंग्रॅच्युलेशन मम्मा. जेवायचंय का? बाळ कुठे बाळ? का रे बाळा काय झालं? हॅलो 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 गाईज. हा काय काय चाललंय? काला जेवण झालं का? ताला माझं झालं. बाय बाय. बाय काय खाल्लं तू? चपाती नुसतं चपातीच खातो का? दुसरं काही खातो का नाही? चिकन खाल्लं? मटन खाल्लं? गाईज शेवटचा दिवस आहे आखाड पार्टीचा. वरती आहे साक्षी. हा टेबल टीपॉयपेक्षा जास्त आम्ही जेवायला यूज करणार आहे. आता एवढी थंड परशी आहे त्यामुळे. आणि इथं केली आहे मटण बिर्याणी एकदम भारी. विवान तिथं बसलाय जेवण करून. गाईज हे बघा अशी गरमागरम बिर्याणी. मिक्स करू का सगळी? मिक्स कर म्हटली दाक्ष. काय एका साईडने अशी करायची होती. हा एका साईडने घेतात. जाऊ दे आता. आताच संपवावं लागणार. उद्या श्रावण बाळ त्यामुळं आम्हाला दोघांना संपवावं लागेल आता आज. आणि हे दिले वैभवनी त्यांनी चिकन नाही यांचं पण मटण आहे आणि मटण रस्सा. आता गाईज साक्षी आली एक गरम गरम घेऊन. बाळ तू मागे सर नको इथं ठेव. गरम गरम यांनी ह्याला नाही काय व्हायचं ना की पकड दे इकडं काच तडकायची नाही तर. विवान तू मागे होतो का बाळा का तुला जेवण करायचंय? चलो गाईज ताव मारते हम. बघा इथं मटन बिर्याणी मटन सूप इथं मटन सुक्का मटन रस्सा आणि आम्ही दोघं आता जेवण करणार आहे. 2 व्हेजिटेरियन आहे आई आणि प्रियंका. मस्त झाली. तू केली का? नीट बस इथे मांडी घाल. गाईज गटारी अमावस्या म्हणजे दीप अमावस्या पण आहे आणि त्या लहान बाळांना असं ओळायचं असतं दिव्याने. तर प्रियंका करते. गंध वगैरे पण लावायचा असतो का? आणि काय होतं फक्त निगेटिव्ह एनर्जी असते ना ती लांब राहण्यासाठी बाळांपासून. तर एक सायंटिफिक रिझन आहे. डिरेक्शन बरोबर आहे ना? पूर्व पश्चिम वळा वळा दिसते का? शांत बसलाय गडीवर का? बड्डेला पण असंच बसायचं? नाना नाहीये म्हणून आमची थोडी सोनं डायरेक्ट. किती शहाणा बाळ आहे रे. माझा पण नंबर लागलेला आहे इथं. निगेटिव्ह एनर्जी निघून जाऊ. हा तुला पण लावले बाळा लावले. माझी पण निगेटिव्ह एनर्जी लांब राहणार जरा. काय लावलंय तुला पण? साक्षीला पण ओळखतीये प्रियंका आता निगेटिव्ह एनर्जी लांब जाण्यासाठी. एव्हन तू काय घेऊन आला रे? इथं निगेटिव्ह एनर्जी गायब झाली डायरेक्ट. डायरेक्ट दिवस गेला. जास्तच निगेटिव्ह एनर्जी वाटते. दिवा लावायला गॅस लावते तू? काडीपेटी नाही का आपल्या घरात? नाही ना त्यांनी फिल्टर
भाईसाब बघा, एक दिवा लावायला गॅस लावलाय प्रियंकाने डायरेक्ट. अहो हे जे काडीची पेटी आहे ना आता चांगले नाही आले. काडीची पेटी चांगली नाही आहे. प्रियंकाचं लॉजिक जरा तुम्ही पेटून दाखवा. चल मी एका झटक्यात पेटून दाखवतो हा. मी फक्त प्रियंकाला डेमो देतो. हे काय प्रियंका? जॉब लागावं. प्रियंका हे बघ, हे काय? अहो माझ्याकडून नाही पेटत प्रवीण ह्याची. गाईज व्हॉट इज दिस? त्याला माणूस लागतो काडी ओढणारा. चलो गाईज, अशा पद्धतीने आषाढ महिना संपलेला आहे. चिकन मटन बंद झालेलं आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. To golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love.